खमंग असा वास सुटलेला आहे। आणि हे झालं माझं करंजीचं सारण तयार। आता हे थंड झालं ना की ह्यात मी साखर मिक्स करणार, थोडीशी वेलची पावडर, नाही टाकली तरी चालते। आणि आता छान असं भाजलं गेलंय, त्यामुळे तुपाचा मस्त असा वास सुटलेला आहे। याच्यात ड्रायफ्रुट्स पण आपण टाकतो, कोण मनुके टाकतं, कोण चारोळ्या टाकतं। सारण तर तयार झालं छान। तर हे सारण जवळजवळ 1 किलो खोबरं आणि 1 किलो रवा, आणि ह्याच्यामध्ये मी आता अर्धा किलो थोडीशी जास्त अशी साखर टाकणार आहे, कारण जास्त गोड नाही आवडत मला। त्यामुळे मी नाहीतरी प्रमाणानुसार तर 1 किलो साखर पडली पाहिजे, पिठी साखर, परंतु मी अर्धा किलोच थोडंसं जास्त असं टाकणार। त्याला चाळून घेते, पण हे थंड झाल्यानंतरच टाकायचंय। चला आता आपण पुढची तयारी करूया। पिठी साखर आहे ना, आपण किती म्हणलं तरी त्याचे गोळे हे आपल्याला बारीक करावेच लागतात। मी आता याला चांगलं असं बारीक केलं आणि आता मी याला चाळून घेते। पिठी साखर, पिठी साखर चाळून घेतली तर एवढे असे खडे निघाले। आता मी काय करणार आहे, यांना बारीक नाही करत बसत आहे, म्हणजे ह्याच्यासाठी आता मी याच्यामध्ये विलायची ऍड करते आणि मग विलायचीची पावडर तयार होईल। कारण अशी विलायची तुम्ही नुसती विलायची जर मिक्स करायची म्हणले ना तर भरपूर विलायची लागते। त्यापेक्षा थोडीशी साखर घ्यायची आणि विलायची टाकायची भाजून आणि त्याची पूड तयार करायची। मस्त। आता मी याच्यात टाकणार आहे आणि याची वेगळी मिक्सर मध्ये बारीक पूड करून घेणार आहे। पहिला आधी याला भाजते। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मस्तपैकी हे सारण माझं तयार आहे। थंड झाल्यावर मी पिठी साखर ऍड करणार आहे आणि आता मला भूक लागलेली आहे, तो जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत मी जेवून घेते। त्यानंतर मग सारण तयार होऊन जाईल आणि मग पुढच्या भाजणीला सुरुवात। तर चला मी जेवून घेते।
2 किलो सारणाला मी 1 किलो खोबरं, 1 किलो रवा आणि त्याला मी पिठी साखर ही 1/4 किलो घेतलेली आहे. 1 किलोला थोडंसं 25 ग्रॅम कमी. आता मी ह्याला छानपैकी एकजीव करून घेते. तसं थंडच झालेलं आहे. सारण मस्तपैकी छान झालेलं आहे, एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि आता मी बेसन तुपामध्ये भाजायला घेतलेलं आहे बेसनाच्या लाडूसाठी. तर हे अगदी मंद गॅसवर भाजायचं असतं आपलं तुपावर चांगलं छानपैकी. अजून मी काही तूप टाकलं नाही आहे, पण आधी थोडंसं भाजून घेते आणि मग तूप टाकणार. तर याला मला खूप वेळ लागणार आहे. आत्ता बघा बेसन ह्या कलरचं आहे, पण जेव्हा मी तूप टाकीन छानपैकी त्याला मस्तपैकी भाजून घेईन तेव्हा त्याचा कलर बघा असं मंद सुगंध पसरतो सगळीकडे आणि कलरही चेंज होतो. आता मी तुम्हाला बेसनाचा बदललेला कलर दाखवते. हे बघा तूप टाकलेलं आहे आणि छान असं ते कलर चेंज होत आहे. तर अजूनही त्याला कलर चेंज करायचा आहे. अजून थोडंसं जरासं ब्राउनिश करायचं आहे. आणि वासाचं म्हणाल तर अजून काय वास असा सुटलेला नाही आहे. खमंग असा म्हणजे वास यायला सुरुवात झालेली आहे असं खमंग असं, पण अजून पूर्णतः तसं नाही झालेलं आहे. अजून याला थोडंसं तुपावर भाजावं लागणार आहे. मंद गॅसवर हे लाडू आपले बेसनाचे छान अशा मंद गॅसवरच भाजावे लागतात. तेव्हाच त्यांचा तो असा खरपूस सुगंध स्मेल असा बाहेर येतो. अजून भरपूर टाइम आहे. बेसन छान भाजून झालेलं आहे बघा मस्त.
जवळजवळ 2 तास लागले मला हे अगदी मंद गॅसवर तुपामध्ये भाजायला. आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत आणि आत्ता माझं हे भाजणीचं काम पूर्ण झालेलं आहे. बेसन भाजणीचं काम छान असं मस्त असं तूप जरा पण जास्त झालेलं नाहीये, कारण मी 1 किलो तूप काढलं होतं, त्यातलं अर्धा किलो करंजीच्या सारणाला लागलं आणि अर्धा किलो इथे लागलं, म्हणजे या 2 किलो बेसनाला लागलं. थोडंसंच ठेवलेलं आहे मी, अगदी एवढंसंच ठेवलेलं आहे. थोडंसं एक वाटीभर नाही, चमचाभरच राहिलेलं आहे. बाकी मी सगळं वापरून टाकलं या 2 किलो बेसनाला. आता ह्याच्यामध्ये पण आता ह्याला मी थंड होऊ देते, कारण लगेच साखरेची पिठी नाही ऍड करू शकत, कारण मग ती साखर अशी दगड होऊन जाईल. त्याला थंड होऊन देते आणि आता ह्याला मला जवळजवळ 1 किलो पिठी साखर लागणार आहे. ती जरा चाळते आणि मग त्याच्यात ऍड करते. एवढा चाळ राहिला. हा विलायचीचा आहे. विलायची आणि पिठी साखर मिक्स केली होती, तरी आता याला परत एकदा फिरून घेईन. ओके, तर मी अर्धा किलो साखर टाकलेली आहे. छान बघा एकजीव करून घेते. ते तर आहेच, ते कढईमधलं ते सुद्धा ह्याच्यात मिक्स करायचंय. तर बघा हे बेसनाचे लाडू, त्याचे सारण तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी हे 2 किलो पीठ आहे बेसनाचं आणि त्याला मी अर्धा किलो तुपामध्ये भाजलेलं आहे आणि अर्धा किलो पिठी साखर टाकलेली आहे. आता हे एकदम असं भुसभुशीत आहे. जर जास्त ऑइल असतं ना तर ते एकदम तुम्हाला दिसलंच असतं. हे पीठ बघा, जरा पण तूप जास्त नाहीये, कारण ऑलरेडी तूप कमीच आहे, हाताला पण लागत नाहीये. गरम आहे. तर मी तुम्हाला एक दाखवते करून. आता काय आहे, 3 तास तर मला भाजणीलाच लागले, कारण तूप कमी होतं ना. जर मी ह्याच्यामध्ये 1 पाऊण किलो तूप टाकलं असतं तर पटकन भाजून झालं असतं. पण अगदी माफक 2 किलो चण्याच्या पिठाला मी अर्धा किलोच तूप वापरले. तर असे हे लाडू मला आता वळून घ्यायचे आहेत. आता ह्याला किती वेळ लागतोय? संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. सकाळपासून मी कामाला लागलेली आहे या फराळांच्या. आणि हे बघा, छान असा लाडू बेसनाचा खमंग असा तयार झालेला आहे. जरा पण तूप नाहीये हाताला आणि मस्त असे लाडू तयार झाले. मला सगळं करायचं आहे. लास्टला झाल्यावर परत एकदा दाखवेन. चला, तर हे झाले आपले बेसनाचे लाडू तयार. छान असे मस्त झालेले आहेत. जास्त तेलकट पण नाहीये, कारण मी ऑलरेडी तूप फार बेताचंच टाकलं होतं. तर आपले बेसनाचे लाडू आणि करंजीचं सारण आज मी तयार केलं. तर आता हा व्हिडिओ मी इथे संपवते, कारण पुरा दिवस गेलेला आहे माझा ह्याच्यामध्ये.
संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले आहेत. 1.5 ते पावणे 2 तास मला हे लाडू वळायला लागलेले आहेत. आता मी यांना छानपैकी ठेवते. हा दिवाळी फराळाचा भाग 1 इथे संपवते आहे. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तेव्हा मग बघू आपण नेक्स्ट दिवाळी पदार्थ काय करायचा आहे. सॉरी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.